पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्र हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक मोहीम राबवली आहे। अवघ्या 3 दिवसात राज्यभर 53 धाडी टाकत 34 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून 33 जणांना अटक करण्यात आली आहे। भेसळखोरांना कोणतीही सूट नाही असा स्पष्ट संदेश देत मुंढे यांनी सोलापूर जिल्ह्यात मात्र अन्न भेसळ विभागाची निष्क्रियता चर्चेत ठरली आहे। काही अधिकारी प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याची तर काही रजेवर असल्याची चर्चा असून यामुळे विभागाचा कारभार अक्षरशः वाऱ्यावर असल्याचं बोललं जात आहे। परिणामी भेसळखोरांना अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्यात कारवाईचा सपाटा सुरू असताना सोलापुरात अद्याप एकाही भेसळखोरावर ठोस कारवाई झालेली नसल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। विशेष म्हणजे पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ही राज्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळं सोलापूर जिल्ह्यात आहेत। या ठिकाणी दररोज हजारो भाविक येत असून प्रसादासाठी पेढे, मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होतीये। याचबरोबर हॉटेल व्यवसायही मोठ्या प्रमाणात फोफावलाय। मात्र अशा ठिकाणीच भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। विशेषतः पंढरपुरात आषाढी यात्रेची चाहूल लागताच लाखो विठ्ठल भक्त दाखल होतात। पेढे, दूध, तूप, मिठाई, तेलकट खाद्यपदार्थ तसेच हॉटेलमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित होत असतानाही अन्न भेसळ विभागाकडून केवळ औपचारिक कारवाया केल्या जात असल्याची चर्चा आहे। ठोस उपाययोजना करण्यात विभाग अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून राज्यात धाडी आणि सोलापुरात शांतता अशी उपरोधिक प्रतिक्रिया उमटते। राज्यातील कारवाई तुकाराम मुंढे यांनी दाखवलेली आक्रमक भूमिका पाहता आता सोलापुरातील सुस्त अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.